नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामरावगिरी. आज संवाद साधण्याचा एक महत्त्वाचं विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या पांडुरंगाला विठाई, आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हटल्यानंतर तिसरा लोकोत्तर पुरुष म्हणून ज्यांच्याकडं आई मनाचा किंवा मातृहृदयी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या साने गुरुजींची आज जयंती. साने गुरुजींना आठवण करत असताना 3 टप्पे महत्वाचे आहेत. मी असं म्हणेल की उपनिषदामध्ये म्हणजे वेदांतामध्ये सांगितले तर ज्ञान खरा वेदांती म्हणून गुरुजींकडे बघावं लागेल. गुरुजींना जगाचा इतिहास, भारतीय संस्कृती आणि मानवी जीवनाचं तत्वज्ञान हे खऱ्या अर्थानं समजलं होतं. गुरुजींची जडणघडण जर बघितली तर लक्षात येईल की पांडुरंग सदाशिव साने या नावापासून ते साने गुरुजी इथपर्यंतचा प्रवास म्हणजे श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यापासून तर त्याच पुस्तकावरती निघणाऱ्या चित्रपटापर्यंत इथपर्यंत गुरुजी मर्यादित नाहीत. असं म्हटलं जातं की पंढरपूरच्या पांडुरंगाकडे सगळेजण साकडं घालायला येतात. पंढरपूरचा पांडुरंग रंजला गांजल्याचा आहे म्हणून तिथं येताना कुठलाही भेदभाव नाही. वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांना तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या विचाराचा जागर घालत पांडुरंगाची वारी करणाऱ्यांना सुद्धा पांडुरंग मुक्त करावा हा विचार मनात आला नाही. म्हणून संत श्रेष्ठ चोकोबा यांना सुद्धा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाता आलं नाही. म्हणून ज्यांचं नावच पांडुरंग आहे त्या पांडुरंगानं पंढरपूरच्या पांडुरंगाला मुक्त करण्यासाठी आंदोलन पंढरपूरला सुरू केलं होतं. त्यांनी जीवनामध्ये ज्यांना गुरुस्थानी मानलं होतं त्या महात्मा गांधींनी त्यांना पत्र लिहून हे आंदोलन थांबवण्याबद्दल सांगितलं होतं. परंतु तेव्हा सुद्धा त्यांना हा प्रश्न महत्वाचा वाटला. परत त्यांनी गांधीजींनाच उत्तर असं पाठवलं की हा सर्वात महत्वाचा विषय आहे. भविष्यात जेव्हा मानवी परिवर्तन किंवा मानवी मनामध्ये विचार बदलतील तोपर्यंत थांबून मी पंढरीच्या पांडुरंगांना बाकीच्या पासून वंचित करणार नाही. म्हणजे हा संस्कार किंवा दृढ राहण्याचा विचार त्यांना जे बाळकडू भेटलं होतं ते बाळकडू त्यांच्या आईनं त्यांच्या अंगावर चिंचेच्या फोकानं मारून जी त्यांच्यामध्ये जिद्द, दृढपणा, आत्मविश्वास जो भिनला होता तो होता. म्हणजे आई म्हणून आईकडं मूल कसं बघतं किंवा मुलाला आई कशी घडवती याचं जर उदाहरण म्हटलं तर साने गुरुजींचं द्यावं लागेल. कारण साने गुरुजी जे घडले ते आईमुळे घडले आणि साने गुरुजींनी इतर कित्येक पिढ्या घडवल्या. म्हणून आज सुद्धा विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श शिक्षक, आदर्श गुरुजी, एक चांगले माणूस म्हणून कुणाकडे बघल किंवा कुणाचा उल्लेख करावा लागेल तर तो म्हणजे साने गुरुजींचा. का करायचा तर साने गुरुजींचं नुसतं लिखाण जरी आजच्या PhD झालेल्यांनी वाचलं तरी त्यांच्या लक्षात येईल की आपली PhD एकीकडं आणि गुरुजींचं एक साने श्यामची आई नावाचं लिहिलेलं पुस्तक एकीकडं. आज गुरुजींनी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा विचार म्हणजे जगाला प्रेमाचा धर्म ज्यांनी शिकवला त्यांना कळालं होतं की जगातल्या प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी मर्यादा आहे. म्हणजे माणसाला माणूस म्हणून माणसासाठी माणूस जगला गेला पाहिजे आणि माणसाचे सुखदुःख माणसाला कळावेत हा मानवतावाद ज्यांच्या जगण्याचा खऱ्या अर्थानं अधिष्ठान आणि प्रतिष्ठान होतं ते म्हणजे गुरुजी होते. त्या गुरुजींना आज शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणातना विद्यार्थ्यांना आदर्श का ठेवणं. कारण गुरुजींकडे गरिबी असताना त्या काळामध्ये कुठल्याही सोयी सवलती नसताना सुद्धा त्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचा ध्यास घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन पैसे कमवत बसण्यापेक्षा विद्यार्थी घडवणं आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाची दालनं उघडी करून देणं हा ज्यांचा विचार जीवनाचा आचार होता ते साने गुरुजी आज तुमचे आमचे आदर्श पाहिजेत. साने गुरुजी विद्यार्थ्यांचे आदर्श का तर आज गाव पातळीवर सुद्धा कॉलेज आलेले आहेत. आज दरवाजापर्यंत शिक्षण आलेलं म्हणून की काय शिकलेले मुलं आज आई वडिलांचा आदर करतात का, शिक्षकांचा आदर करतात का, गुरुजन म्हणून गुरुजींकडं ते तेवढ्या आदरानं पाहतात का तर उत्तर प्रश्नार्थक येतं. मग आज ज्या पंढरपूरच्या पांडुरंगाला आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी येऊन विटेवर उभा राहावं लागलं त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या साक्षीनं वृद्धाश्रम वाढत असतील आणि इथं शिकलेले मुलं जर आई वडिलाला तिकडं पाठवत असतील तर नक्कीच साने गुरुजी आज सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आणून माणुसकीच्या नजरेनं या समाजाकडे बघत असतील.
महाराष्ट्रामध्ये जगाचं ज्ञान, जगाचं तत्वज्ञान, जगातल्या अनेक भाषा ज्यांनी खऱ्या अर्थानं शिकून इथं साहित्य आणलं, भाषांतरित केलं, ते भाषांतरित साहित्य बघितलं की MA हे PhD इंग्रजी झालेल्याला सुद्धा प्रश्न पडावा एवढ्या चांगल्या दर्जेदार पद्धतीनं त्यांनी इंग्रजी साहित्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. नुसतं शिक्षक म्हणून किंवा एक गुरुजी म्हणून त्यांची वाटचाल नाही, तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून दिली. या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी भाग घेतला. कित्येक वर्ष त्यांनी तुरुंगामध्ये काढले. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष उभा केला आणि इथं शिक्षणाच्या साहित्याच्या मार्गाने विचाराचे मळे फुलले गेले पाहिजेत आणि इथं विद्यार्थी घडले गेले पाहिजेत म्हणून त्यांनी साहित्य, शिक्षण या दोन गोष्टीला महत्वाचं मानलं. आज सुद्धा कित्येक शाळा अशा आहेत, म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये सुद्धा एक प्रार्थना म्हटली जायची की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावं. ही प्रार्थना आज कित्येक शाळेचं प्रार्थना गीत बनलेलं आहे. साने गुरुजींनी जे साहित्य निर्माण केलं, जे विचार मांडले, त्या विचाराचा आणि साने गुरुजींच्या कार्याचा एकच संदर्भ ठेवतो आणि थांबतो. एक वेळ साने गुरुजी लहानपणी आंघोळ करत होते आणि आंघोळ झाल्यानंतर त्यांच्या आईनं त्याला नाहीपासून घरापर्यंत जा असं सांगितलं. मध्ये अंगण होतं, अंगणामधली माती पायाला लागेल आणि आपलं अंग स्वच्छ झालेलं आहे म्हणून त्या मुलानं आईकडे हट्ट धरला आणि सांगितलं की तू मला आता किती स्वच्छ आंघोळ घातलीस, माझ्या पायाला घाण लागेल, तू तुझ्या साडीचा पदर आतर. मुलाचा बालहट्ट म्हणून आईनं साडीचा पदर अंतरत मुलाला मध्ये नेलं, कपडे घातले, शाळेची पुस्तकं बॅग भरून पाठीवर दिली, चेहऱ्यावरून हात फिरवून आई एवढंच म्हणाली त्या बाळाला, बाळा तू जसं पायाला घाण माती लागू नये, पाये मळू नयेत म्हणून काळजी घेतलास, तसं उद्या मनाला वाईट विचाराची घाण लागणार नाही, तुझं मन मळणार नाही, तुझ्या मनाला कुठला कलंक शिवणारा नाही, एवढी काळजी घे. तेच साने गुरुजी गरिबीनं भुकेजलेल्या अवस्थेमध्ये एकदा मंदिरामध्ये दानपेटीतले पैसे त्यांना घेता येत होते, परंतु त्यांच्या मनामध्ये एकीकडं आईचा संस्कार होता आणि पोटामध्ये भूक होती. त्यावेळेला त्यांना वाटलं की आपली भूक भागवण्यासाठी आपण इथले पैसे चोरले पाहिजेत. पण चोरत असताना त्याच वेळेला अंतरात्म्यातून साक्षात आई त्यांच्याशी संवाद करत होती आणि आईचे संस्कार त्यांच्या आडवा आले. तिथं बघणारा कुणीही नव्हता, अडवणारा कुणीही नव्हता, पण स्वतःच्या मनाशी केलेली प्रतिज्ञा आणि संस्कार त्यांना सांगत होते की चोरी करणं हे पाप आहे म्हणून त्यांनी ते केलेलं नाही. म्हणून आईनं घडवलेले मुलं म्हणून ज्या मुलाकडे बघितलं जातं ते म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी असं म्हणायचे, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. आज ती फुलं बागेमध्ये फुलले पाहिजेत. शिक्षणाच्या ओझ्यामध्ये आणि स्पर्धेच्या जीवघेण्या काळामध्ये ते मुलं कोमेजले गेले नाही पाहिजेत. एवढाच एक आज जयंतीनिमित्त साने गुरुजींना आपण विनम्र अभिवादन करू. थांबतो. विचार आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.